अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले ठेंगा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. देशाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15,000 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. इतकंच नाही तर बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर आमचा भर असून बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे. यावरूनच विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटले पाहूया. आपल्या ट्विटरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला, म्हणून बजेटमध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपला सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले ठेंगा. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते. आज पुन्हा ते सिद्ध झाले आहे, असे वडेट्टीवारने म्हटले आहे.